नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। सर्वप्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। एसटी बँकेत दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न। किनखेडपूर्णा येथे शालेय पोषण आहारातून 12 विद्यार्थ्यांना विषबाधा। सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे अतिरिक्त सीईओ अर्जुन वादे यांचे निर्णय संशयास्पद। आणि आषाढी वारीसाठी पहिली एसटी बस विधिवत पंढरपूरला रवाना। मुख्य बस स्थानकावर स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेवर दिवसाढवळ्या दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली असून 2 जण पळून जाण्यात यशस्वी झालेत। सुदैवाने रक्कम सुरक्षित राहिली व नागरिकांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला। अकोला बस स्थानकावरील स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेत मंगळवारी दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याने मुख्य बस स्थानकावर खळबळ उडाली। मंगळवार 5 जुलैच्या सकाळी 11 वाजता दरम्यान स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेत 3 अज्ञात युवक कॅशियर श्री प्रागृत जवळ आले। त्यामधील 2 युवकांनी कॅशच्या ड्रॉवरमध्ये हात टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला। यासोबतच तिन्ही दरोडेखोरांनी बँकेत उपस्थित नागरिकांना धमकाविले। या दरम्यान बँकेतील कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करीत एका दरोडेखोरास पकडले तर इतर 2 दरोडेखोर फरार होण्यात यशस्वी झाले। विशेष बाब म्हणजे या घटनेवेळी मुख्य बस स्थानकावरील पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता। नंतर घटनास्थळी सिव्हिल लाईन पोलीस पोहोचली। पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरास बेदम मारहाण करीत रक्तबंबाळ केले। त्यानंतर त्याला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला नेण्यात आले। स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे कॅशियर श्री प्रागृत यांनी घटनेची माहिती सिटी न्यूजशी बोलताना दिली। 2 जणांनी समोरून माहिती विचारायला सुरुवात केली। असं काहीतरी त्या वेगळ्याच भाषेमध्ये भाषा वेगळी होती। आपण जोडजोड्या करे मागून एक जण आला, ड्रायव्हर ओढलं आणि बंडल उचललं मागून मागच्या साईडला मागच्या साईडला आला। आणि किती कॅश गेली करून आले कॅश आता होणार चेक करायची कॅश किती। या 3ही दरोडेखोरांनी सुरुवातीला रेल्वे बस स्थानकावरील हॉटेल लोकप्रिय मध्ये नाश्ता केल्याने स्थानिक गुन्हे शाखा, सिव्हिल लाईन, रामदास पेठ, अकोटफेल व अकोला रेल्वे पोलिसांनी दरोडेखोरास सोबत घेऊन रेल्वे स्थानक परिसरापासून प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ते 7 ची पाहणी केली। परंतु दोन्ही फरार दरोडेखोरांची कोठेही चिन्ह आढळले नाही। दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे। या दरोड्या संदर्भात सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री चव्हाण यांनी माहिती दिली। त्या ठिकाणी 3 अज्ञात इसमाने अकाउंट उघडण्याच्या उद्देशाने प्रवेश केला आणि तेथील कर्मचारी लोकांशी अकाउंट उघडण्याच्या संबंधाने बोलचाल करायला सुरुवात केली आणि कॅशियरच्या बाजूने त्यापैकी 2 जण आतमध्ये गेले आणि त्यापैकी एका जणाने त्याच्याकडे जे ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरमधून पैसे हातामध्ये काढून घेत असताना कॅशियरच्या लक्षात ही बाब आल्याने लगेच त्याने त्या हाताला झटका मारला आणि ते पैसेचं बंडल खाली पडलं आणि ह्या लोकांनी लगेच पळ काढला। तोच आतमध्ये जे कर्मचारी होते ते सतर्क असल्यामुळे त्यांनी त्यांचा पाठलाग केला, आरडाओरड केली आणि हे लोक पळून गेले। 2 लोक त्यापैकी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले। एकाला लोकांच्या मदतीने एसटी बसमधून पकडून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। किनखेडपूर्णा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याने 12 विद्यार्थ्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले।
गांधीग्राम ते दहीहंडा रस्त्यावर असलेल्या किनखेडपूर्णा येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी सकाळी 10 ते 11 दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिलेल्या खिचडी व मुगाची उसळ यामुळे विद्यार्थ्यांना उलट्या होणे सुरू झाल्यामुळे तेथील 12 विद्यार्थ्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले। अंगणवाडीतील महिलांना ही बातमी कळताच त्यांनी शिजवलेला पोषण आहार न खाता फेकून दिला। जिल्ह्यात सर्व शाळेत पोषण आहार दिला जातो, मात्र त्याचा ठेका वेगवेगळ्या लोकांकडे असतो। थोडेही दुर्लक्ष वा हलगर्जी विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते। सर्व विद्यार्थी हे 10 ते 15 वर्षे वयोगटातील आहेत। सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलेल्या विद्यार्थ्यात सदानंद गजानन ओईंबे, ज्ञानेश्वरी नांदुरकर, सुमेध मनोहर ओईंबे, प्रमोद ओईंबे, रोशन राजेश वानखडे, वैष्णवी ज्ञानेश्वर नांदुरकर, ईशा राजेश्वर सावंग, अनिरुद्ध विक्रांत, सूरज, अजय ओईंबे व सुमेध वानखडे यांचा समावेश आहे। ज्यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ अर्जुन वाजे यांना सीईओ पदाचा प्रभार मिळाला, त्यावेळी त्यांनी एक नवीन कारनामे करून ठेवले। निलंबित केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यास पुन्हा पदस्थापना करून देण्याचा नवीन विक्रम करून त्यांनी जिल्हा परिषदेत इतिहास घडविला। जिल्हा परिषदेचा सीईओ पदाचा प्रभार अतिरिक्त सीईओ अर्जुन वाजे यांच्याकडे असताना त्यांनी केलेले कारनामे अवाक करणारे असून येत्या ऑगस्टमध्ये सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या वाजे यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याची शाश्वती नाही, इतके घोटाळे त्यांचे उघडकीस येत आहेत। सीईओ श्री रवींद्रन रुजू झाल्यावर कशाची चौकशी करावी असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे। तत्कालीन सीईओ डॉक्टर अश्विनी जोशी यांनी दिनांक 22 एप्रिल रोजी शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित केलेल्या बाळापूर येथील एपी गवई, ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती बाळापूर यांना वाजे यांनी चौकशी होण्यापूर्वीच पदस्थापित केले। पातूरचे जीके धाडसे, मूर्तिजापूरचे एसी ढवळे, बार्शी टाकळीचे नवथळे, बार्शी टाकळीचे ग्रामसेवक वानखडे, अकोला पंचायत समितीचे आरबी पायघन, एमएच चव्हाण, आरएम चव्हाण, बाळापूरचे राजेश चव्हाण, पातूर पंचायत समितीचे एसएम गवई यांचेसह अनेक अधिकाऱ्यांना वाजे यांनी मलिदा घेऊन पदस्थापित केले। चौकशी पूर्ण न करता व अवघ्या 1-2 महिन्यात केलेल्या या कृतीमुळे वाजे संशयाचे भोवऱ्यात सापडले आहेत। अकोला मुख्य बसस्थानकावरून अकोला ते पंढरपूर स्पेशल यात्रा बस पंढरपूरकडे रवाना करण्यात आली। आषाढी एकादशी पाहता अकोला ते पंढरपूरसाठी अकोला एसटी महामंडळाच्या वतीने विशेष बस सोडण्यात आल्या। त्याच अनुषंगाने अकोला बसस्थानकावरून विशेष यात्रा गाडी सोडण्यात आली। विशेष बाब ही आहे की या बसमध्ये अतिरिक्त प्रशिक्षित चालकांना पाठविण्यात आले। प्रवासी वारकरी बसमध्ये बसल्यानंतर अकोला बसस्थानकाचे व्यवस्थापक व इतर कर्मचारी यांनी विधिवत एसटी बसची पूजा केली व नंतर बसला पंढरपूरसाठी रवाना केले। यावेळी बसस्थानकाचे व्यवस्थापक श्री अरविंद जोशी यांनी सिटी न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। ही बस जी आहे ट्रेनिंग बस आहे आणि पंढरपूर यात्रेच्या अंत्यकाळासाठी त्याची दुरुस्तीसाठी आणि तपासणीसाठी गाडी जाणार आहे। त्यासोबत यांत्रिक कर्मचारी आणि वाहतूकशाही कर्मचारी जाणार सोबत असून त्या गाडीची निगा राखणार आहेत। त्यासाठी स्पेशल बस आज रवाना होत आहे। महानगरपालिकेच्या विषय समिती सदस्यांची मंगळवारी दुपारी निवड करण्यात आली। या निवड सभेवर भाजपा सेनेच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला। महानगरपालिकेच्या विविध विषय समित्या सदस्यांची निवड करण्यात आली। त्यात पाणीपुरवठा समितीमध्ये सच्चिदानंद लुल्ला, साजिद खान पठाण, अब्दुल जब्बार, मंजुषा गरड, पुष्पा गुलवाडे, हरीश अलीम चंदानी, शमीम बी, राजकुमार मुलचंदानी, साबेरा बेगम मोहम्मद यासीन यांची निवड करण्यात आली। महिला व बालकल्याण समितीमध्ये कोकिळा डाबेराव, पुष्पा गुलवाडे, सुषमा निचळ, बिंदू चंदेल, रुपाली अडगावकर, उषा विरक, अजरा नसरीन, साबिरा बेगम, मंजुषा गरड यांची निवड झाली। शिक्षण समितीमध्ये शहरा खातून अब्बास खान, शेख फरीद शेख करीम, शिवा मोहोड, मनोज गायकवाड, निखिलेश दिवेकर, कमलताई बलोदे, प्रशांत भारसाकळ, सुरेंद्र शर्मा, श्याम उदेवाल यांची निवड करण्यात आली। शहर सुधार समितीमध्ये अब्दुल मुनाफ रशीद, ॲडव्होकेट इक्बाल सिद्दीकी,
जमीला बी, शाहिस्ता परवीन, साफिया खातून आझाद खान, पंकज साबळे, रुपेश जयस्वाल, बिंदू चंदेल, सूर्यप्रकाश शिरसाट यांची निवड करण्यात आली। विधी समितीमध्ये शेख फरीद शेख करीम, सुरेंद्र शर्मा, राजकुमार मुलचंदानी, प्रशांत भारसाकळ, श्याम उदेवाल, मनोज गायकवाड, कमलताई बलोदे, शिवा मोहोड, शहरा खातून अब्बास खान यांची निवड करण्यात आली। मात्र या निवडीवर भाजपा सेनेचे सदस्यांनी बहिष्कार टाकला। एलसीबी पोलिसांनी जिलेटिन हे विस्फोटक MIDC क्रमांक 3 मधून जप्त करून 2 आरोपींना अटक केली। शिवणी जवळील MIDC क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या रामनगरमधील एका घरातून स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या ठेवण्यात आलेले विस्फोटक साहित्य जप्त केले। शिवणी येथील रामनगरमध्ये राहणारे धनंजय शिरसाट यांच्या घरातील शौचालयात अदनान खुर्शीद हुसेन बंदूकवाला व मोहम्मद वकार मोहम्मद अशफाक यांनी अवैधरित्या विस्फोटक साहित्य ठेवले होते। त्यामध्ये जिलेटिनचे 549 कांड्या, डिटोनेटर्स फ्यूजचे 284 नग व 20 किलो अमोनियम नायट्रेटचा समावेश होता। हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले। या कारवाईत पोलिसांनी अदनान खुर्शीद हुसेन बंदूकवाला व मोहम्मद वकार मोहम्मद अशफाक यांना अटक केली। एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्फोटक साहित्य का ठेवण्यात आले याचा तपास पोलीस घेत आहेत। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार श्री सुभाष माकोडे यांच्या मार्गदर्शनात PSI ठाकरे, हेड कॉन्स्टेबल मतीनुद्दीन, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र बहादूरकर, दिनकर धुरंदर सोहेल यांनी केली। सिव्हिल लाईन मार्गावर तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परला पकडून त्यावर दंडात्मक कारवाई केली। सिव्हिल लाईन मार्गावर एका टिप्परला तहसील विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले। सदर टिप्परमध्ये मुरुम होता व रॉयल्टी न घेता तो अवैधरित्या वाहतूक करीत होता। टिप्पर क्रमांक MH04 AL 5017 याला अडवून तहसील कर्मचाऱ्यांनी दंडाची पावती बनवण्याचा प्रयत्न होत होता। यावेळी केवळ 3200 रुपयाची पावती फाडण्यात येत होती। मात्र सिटी न्यूजच्या कॅमेरामॅनला पाहताच दंडाची रक्कम 3200 रुपयावरून वाढून 6400 रुपये करण्यात आला। टिप्पर चालकाने आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितले की केवळ 3200 रुपयाची पावती तयार करण्यात येत होती। मात्र सिटी न्यूजमुळे माजवी व रास्त रक्कम दंडाची आकारण्यात आली। कर्मचाऱ्यांच्या संदिग्ध वागण्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे। वॉर्ड क्रमांक 67 मधील हैदरपुरा परिसरात आधार कार्डचे वितरणासाठी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे। यावेळी स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला। अकोला महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 67 मधील हैदरपुरा स्मशानभूमीच्या सभागृहात नागरिकांच्या सुविधेकरिता आधार कार्ड योजना सुरू करण्यात आली। याचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक श्री सिद्दीकी यांनी केले आहे। केंद्र शासनाने प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र ओळखपत्र देण्याच्या उद्देशाने आधार कार्ड योजना सुरू केली। आधार कार्डमध्ये प्रत्येक व्यक्तीचा फोटो, फिंगरप्रिंट्स, डोळ्यांची प्रिंट्स व आवश्यक माहिती अंकित होणार आहे। आधार कार्डची नोंद केल्यानंतर 45 दिवसामध्ये पोस्टाने आधार कार्ड घरपोच येते। मंगळवार 5 जुलैपासून वॉर्ड क्रमांक 67च्या नागरिकांकरिता ही सेवा सुरू करण्यात आली। नगरसेवक श्री रफिक सिद्दीकी यांनी आधार कार्ड बनवून शुभारंभ केला व नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले। मैं खदानवासियों से आह्वान करता हूँ, आधार महाराष्ट्र गवर्नमेंट ने इसका लाभ हमारे खदानवासियों को हैदरपुरा कब्रिस्तान के सभागृह में रखा गया है। सभी लोगों से मैं आह्वान करता हूँ कि इसका ज़्यादा से ज़्यादा लाभ लें और ये बंद होने वाली स्कीम में जब तक पूरे अपने यहाँ के लोग एक एक घर का एक एक बच्चे का कार्ड नहीं बनता तब तक ये स्कीम यहाँ चालू रहेगी। ऐसा मैं सभी लोगों से करता हूँ कि कोई घायल गड़बड़ न करे। जुने शहर परिसरात ट्रक तथा टँकर डिझेल व रॉकेलने भरलेले उभे राहतात। मात्र रात्रीच्या वेळी या ठिकाणी रॉकेलचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। जुने शहर पोलिसांनी लाचखोरीची सर्व हद्द पार केली आहे। जड वाहनांना शहराच्या कोणत्याही भागात उभे करण्यास मनाई आहे। मात्र जुने शहर परिसरात ट्रक आणि टँकरची मोठी रांग लागलेली दिसून येते। या ठिकाणी उभे राहत असलेल्या टँकरमध्ये शासनाचा शेकडो लिटर केरोसिन भरलेला असतो। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत टँकर चालक या टँकरमधील रॉकेलची अवैधरित्या विक्री करतात।
सदर विक्री भांडपुरा येथील अवैध केरोसिन माफियांना मोठ्या प्रमाणात करण्यात येते। त्यामुळे शासनास मात्र दररोज हजारो रुपयाचा चुना लागत आहे। वास्तविक पाहता हे रॉकेल शासकीय गोदामात जमा कराव्यास पाहिजे। जुने शहर पोलिसांना या सर्व बाबीची जाणीव आहे, मात्र मोठी रक्कम मिळण्याच्या लालसेपायी पोलीस धृतराष्ट्राची भूमिका निभावत आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जुने शहर पोलिसांच्या लाचखोरीवर अंकुश लावावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांमधून व्यक्त होत आहे। मागील आठवडाभरापासून बंद असलेले रॉकेलचे डेपो नवीन वाढीव दरासह सुरू करण्यात आले आहेत। केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅससह रॉकेलच्या दरात वाढ केली होती। राज्य सरकारने रॉकेल माफियांवर अंकुश लावण्याच्या उद्देशाने केरोसिनचा कोटा कमी केला होता, मात्र त्याचा भुर्दंड सर्वसाधारण नागरिकांना सोसावा लागत आहे। नवीन दरवाढीमुळे तेल कंपन्यांनी केरोसिनचा साठाच उपलब्ध करून न दिल्यामुळे आठवडाभरापासून अकोल्यात रॉकेल मिळाले नाही। त्यामुळे सर्व रॉकेलचे डेपो बंद होते। आठवडाभरापासून शहरी तथा ग्रामीण नागरिकांना रॉकेलपासून वंचित राहावे लागले। त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। मंगळवार दिनांक 5 जुलैपासून केरोसिन डेपो सुरू करण्यात आले असून नवीन दराने ग्राहकांना रॉकेल उपलब्ध करून देण्यात आले आहे। काही दिवसांपूर्वी भांडपुरा परिसरात खोदण्यात आलेल्या रस्त्याचे निर्माण कार्य सुरू करण्यात आले, मात्र सदर निर्माण कार्य निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। काही दिवसांपूर्वी भांडपुरा परिसरातील पक्का रस्ता फोडण्यात आला होता। सांडपाणी वाहून जाण्याचा मार्ग तयार करण्याच्या उद्देशाने काही बेजबाबदार लोकांनी रस्ता फोडला होता, मात्र त्यामुळे या परिसरातील हजारो लोकांना ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। यावेळी या रस्त्याचे निर्माण कार्य करण्यास सुरुवात करण्यात आली आहे व पाण्याच्या वाहून जाण्यासाठी भूमिगत पाईप टाकण्यात आले आहेत। सदर पाईप सिमेंटचे बनले आहेत, मात्र पाईप टाकताना त्याच्या अवतीभोवती गिट्टी, सिमेंट, रेती न टाकता केवळ माती टाकण्यात येत आहे। त्यामुळे या रस्त्याच्या टिकाऊपणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या निर्माण कार्यामुळे परिसरातील नागरिकात रोष निर्माण झाला आहे। काही रहिवाशांना रस्ता फोडणाऱ्यांवर अद्याप कार्यवाही न करण्यात आल्याबद्दल आश्चर्य वाटत आहे। यावेळी या परिसरातील नागरिक संजय देशमुख यांनी सिटी न्यूजशी बोलताना आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। बाळापूर रोडवासियांनी या रोडच्या कामासाठी आणि नाल्याच्या कामासाठी जो धडक मोर्चा महासभेत नेला होता महानगरपालिकेच्या, त्याचा पडसाद म्हणून याचं काम चालू झालेलं आहे। परंतु या रोडचं काम जे पाईप जे दाबण्यात येत आहे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू असून या पाईपाखाली मास कॉन्क्रीट म्हणून असं टाकण्यात आलेलं नाही आहे आणि त्यात माती दाबण्यात येत आहे। अत्यंत वर्दळीचा आणि वाहतुकीचा रोड असल्यामुळे यावरून ट्रक जाणं येणं करत आहेत, पण किती दिवस टिकेल यात मात्र अजून शंका आहे। या कामाची सुरुवात तर झालेली आहे। सिटी जर्नलचे मी आभार मानतो या माध्यमातून की सिटी जर्नलनं या बातमीची दखल घेतल्यामुळेच हा काम सुरू झालेलं आहे। दर मंगळवारप्रमाणे दिनांक 5 जुलै रोजी मंगळवारी सुद्धा माता अन्नपूर्णा मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी शेकडो भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। संपूर्ण भारतात 11व्या क्रमांकाचे म्हणून प्रख्यात झालेले तथा विदर्भातून पहिल्या क्रमांकाचे नामांकित करण्यात आलेले शेगाव बायपास मार्गावरील माता अन्नपूर्णा मंदिरात दरवेळीप्रमाणे मंगळवार दिनांक 5 जुलै रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। आजचे अन्नदान अग्रवाल मित्रमंडळ अकोला, कृष्णराव भगवानसा मकांडे, वसंतकुमार अग्रवाल, शोभा वसंतकुमार अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, सुरेखा प्रवीण अग्रवाल, शिवप्रकाश मंत्री, प्रवीण कृष्णकुमार, विनोद अग्रवाल, राधेश्याम अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आले। प्रमुख मान्यवर म्हणून भागीरथ चंदूलाल तोष्णीवाल, शांता भगीरथ तोष्णीवाल, श्री विजयभाऊ देशमुख काँग्रेस नेता अकोला, मनोज गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते। सर्वप्रथम मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकिशोर पाटील, शोभाताई पाटील तथा प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करण्यात आली व नंतर अन्नदानाचे वितरण करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक श्री बबनरावजी पिसे, श्री सदार, मंदिराचे पुजारी श्री दीपक निंबाळकर, सेवाधारी सचिन टेकाडे, विष्णू गुजर खेडकर, नरेंद्र नायसे, पंकज बगडिया, शर्मा सेवाधारी यांनी अथक परिश्रम घेतले। यावेळी शेकडो भाविकांनी मातेच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। आता पाहूया बार्शी टाकळी आणि परिसरातील काही घडामोडी।
बार्शी टाकळी येथून जवळच असलेल्या ग्राम कान्हेरी सरप येथे दिनांक 29 जून 2011 रोजी रुहाटिया स्पिनिंग मिलमध्ये एका कामगाराची हत्या करण्यात आली होती। सदर कामगाराचे नाव निलेश भास्कर खंडारे, वय 17 वर्षे, राहणार कान्हेरी सरप। या कामगाराची इतर 2 कामगारांनी गळा आवळून हत्या केल्याची घटना उजेडात आली असून हे दोन्ही कामगार आरोपी गणेश जाल, महादेव जाल, वय 20, माणिकपूर, तालुका जिल्हा सोनपूर, ओरिसा, तर दुसरा आरोपी खगेश्वर गोरिया, सुरत गोरिया, वय 19, राहणार परशुराम पाडा, सोनपूर, ओरिसा येथील असून हे दोघेही रुहाटिया स्पिनिंग मिल कान्हेरी सरपमध्ये मृतक निलेश सोबत काम करीत होते। मात्र त्यांच्यामध्ये असा कोणता वाद झाला की प्रकरण हत्याकरिता कारणीभूत ठरले असा प्रश्न निर्माण झाला आहे। बार्शी टाकळी ठाणेदार देवीदास भोज यांनी या घटनेचा तपास हाती घेतला असून दोन्ही आरोपींना अटक करून अपराध दंडविधान 93/11 कलम 302-34 भारतीय दंडविधानानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे। बार्शी टाकळी ते सडक मार्गावरील शेतशिवारामधून एका शेतकऱ्याच्या शेतामधील बोअरवेलमधील सबमर्सिबल मोटार पंप चोरीला गेल्याची घटना गत 2 दिवसापूर्वी घडली होती। या चोरी प्रकरणाची बातमी सिटी न्यूज मधून प्रकाशित करण्यात आली होती। येथील तंटामुक्ती अध्यक्ष सलीम भाई यांनी या चोरी प्रकरणी संशयिताचे बद्दल संबंधित जमादार यांना माहिती दिली असता या माहितीची गंभीर दखल घेतली। पोलिसांनी संशयितांना धरपकड सुरू करण्याची माहिती आरोपींना मिळताच चोरी करून नेण्यात आलेला मोटार पंप रात्रीच्या वेळी परत त्याच शेतामध्ये आणून टाकण्यात आला। संबंधित शेतकरी मोहम्मद नसीम यांनी या घटनेची माहिती बार्शी टाकळी पोलीस स्टेशनला दिली। पोलिसांनी पंचनामा करून सदर मोटार पंप संबंधित शेतकऱ्याला सुपूर्त नाम्यावर देण्यात आला। सदर चोरी प्रकरणाचा शोध घेण्याकरिता श्वान पथकात सुद्धा बोलाविण्यात आले होते। मात्र चोरीला गेलेली मोटार पंप परत मिळाल्याने मोटार पंप मालकाने तपास पथकाचे आभार व्यक्त केले। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। एसटी बँकेत दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न। किनखेडपूर्णा येथे शालेय पोषण आहारातून 12 विद्यार्थ्यांना विषबाधा। सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे अतिरिक्त सीईओ अर्जुन वाजे यांचे निर्णय संशयास्पद। आणि आषाढी वारीसाठी पहिली एसटी बस विधिवत पंढरपूरला रवाना। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।